हे काय चाललंय? ह्या कुलाब्यात काय चाललंय? सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री साहेब, सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, अजित पवार साहेब, हे काय चाललंय? आपण कुठे चाललोय? आपण संविधान डेमोक्रेसी ठेवणार आहेत काय नाही? विरुद्ध अपक्ष उमेदवार तेजल दीपक पवार आणि ही जी लढाई अटीतटीची लढाई आहे. आपल्यासोबत आत्ता तेजल दीपक पवार यांचे पती आपल्यासोबत दीपक पवार आहेत. आपण त्यांच्याकडून त्यांचा प्रचार कशा प्रकारे सुरू आहे आणि काय घडलं आणि भविष्यात काय करणार आहे त्या संदर्भात आपण त्यांचं मत जाणून घेऊया. सर्वप्रथम राजेशजी, मी तुमचा धन्यवाद देतो. मी धन्यवाद देतो की तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेण्यासाठी इथे आलात. सर्वप्रथम माझं नाव दीपक पवार. माझी मिसेस जी आहे तेजल दीपक पवार, ही प्रभाग क्रमांक 226 इथे अपक्ष उमेदवार अर्ज भरला आहे. आता त्या विभागात फक्त आम्ही 2 कॅन्डिडेट आहे आणि आमच्यासोबत काय घडलं आहे हे बहुतेक आज प्रभाग क्रमांक 226 नव्हे तर पूर्ण मुंबई, महाराष्ट्र, देश आणि विदेशात हा मेसेज गेला आहे की ह्या कुलाबा विधानसभेमध्ये काय चाललं आहे. कुठला जोर असा राहिला नाही आहे की आमचे विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांनी सोडला असेल. सर्वप्रथम ज्या दिवशीपासून आम्ही अर्ज भरला आहे त्या दिवशीपासून आणि आत्तापर्यंत आमचा जो खच्चीकरण चालला आहे हा जनतेला कळायला पाहिजे. आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो संविधान आहे त्या वाचवण्याकरिता हा लढा घेतला आहे. आज माझे मिसेसने अगर फॉर्म माघार घेतली असती तर हा मुंबई महानगरपालिकेमध्ये इतिहास झाला असता की मकरंद नार्वेकर हा बिनविरोध निवडून आला. म्हणजे या 226मध्ये एकही असा कॅन्डिडेट नाही आहे की त्याला टक्कर देऊ शकतो. आज माझ्या मिसेसनी हे दाखवलं आहे की ही टक्करची लढाई ही घराणेशाही विरुद्ध लोकशाही आहे. तसेच आज आम्ही एकटे आहोत. माझ्यासोबत जितके कार्यकर्ते होते, संतोष चव्हाण, वेगवेगळे समाजाचे नेते, त्यांना खोटे गुन्ह्यामध्ये अडकून त्यांना तडीपारची नोटीस काढली गेली आहे. आज ते मुंबईच्या बाहेर आहे. ही लोकशाही आहे. एक महानगरपालिकेच्या इलेक्शनसाठी राहुलजी नार्वेकर असा कुठला यंत्रणा सोडला नाही आहे. पोलीस असो, प्रशासन असो, वेगवेगळे डिपार्टमेंटनी हॅरेसमेंट चालू आहेत. आज मी सांगतो, आज 12 तारीख आहे. आत्तापर्यंत आम्हाला दिवसामध्ये आम्ही फक्त 2च प्रचार फेऱ्या मागतो आणि 2च कॅन्डिडेट आहे. तरी पण आमचा एकच अर्ज पास होतो आणि एक रिजेक्ट होतो. आम्ही आरोला देखील तक्रार दिलेली आहे. आम्ही DCP साहेबांना झोन 1 यांनाही तक्रार दिलेली आहे. हा लोकशाहीचा हत्या आहे. निवडणुका मग कशाला पाहिजे? यांना बिनविरोध निवडून द्या ना साहेब. 225 वॉर्डमध्ये यांची वहिनी उभी आहे हर्षिताजी नार्वेकर, 226मध्ये यांचे भाऊ उभे मकरंदजी नार्वेकर आणि 227मध्ये यांची जी बहीण आहे चुलत ती उभी आहे. म्हणजे घरामध्ये 3 तिकीट आणि हे स्वतःही आमदार आहे. म्हणजे घराणेशाही का? यांच्याकडे एकही कॅन्डिडेट नाही आहे. भाजपकडे एक पण कॅन्डिडेट नाही आहे का? आम्ही फॉर्म माघार नाही घेतली करून आमच्यावरती जो दबाव यंत्रणा चालला आहे, आमचे प्रचार होत नाही, प्रचार फेरीला परमिशन देत नाही. महानगरपालिका सिंगल विंडो असो, पोलीस प्रशासन असो, ट्रॅफिक असो, या वेगळे डिपार्टमेंट असो, कुठलाही सहकार्य नाही. सर्व दबावाच्या खाली काम करत आहेत. अरे माझ्यासोबत जे कार्यकर्ता 4 फिरणारे त्यांनासुद्धा तडीपारची नोटीस, हातपारची नोटीस आणि त्यांच्यासोबत जुडले की ती तडीपारची नोटीस गायब. हे काय चाललंय? ह्या कुलाब्यात काय चाललंय? सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री साहेब, सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, अजित पवार साहेब, हे काय चाललंय? आपण कुठे चाललोय? आपण संविधान डेमोक्रेसी ठेवणार आहेत काय नाही? हे काय दडपशाही चालू आहे? तुम्ही बघा कुलाब्यामध्ये काय चालू आहे. भीतीचा वातावरण आहे. अरे माझ्या एका पोस्टला मी म्हणजे व्हॉट्सॲपला म्हणजे लोक मला लाईक करतात आहे, ही पोस्ट टाकली आहे या जे टाकली आहे, म्हणजे जाहिरात असेल या काही छोटे मोठे असेल, ज्यांनी पोस्ट केले त्याला ताबडतोब फोन येतात आहे
ताबडतोब फोन येतात आहे. मला हरवण्यासाठी माझ्या समाजाचे 2 नेते आणले गावावरून. का? तर बंजारा समाजामध्ये फूट पाडण्यासाठी. आज तुम्हाला बंजारा समाज आठवतोय. आज तुम्ही 2014 पासून आहात. काय केलं? म्हणून आज मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मी आज एक जाहीर सभा ठेवली आहे आणि तेही कुठून मी परमिशनसाठी हात विनंती जोडून मी ती परमिशनची अरेंजमेंट केली आहे. मी तुमच्या माध्यमातून माझ्या बंजारा समाजाला सांगतो, या इतर जे वेगवेगळे मच्छीमार असेल, नॉर्थ इंडियन असेल, साऊथ इंडियन असेल, या मायनॉरिटी असेल, मी सर्व समाजाला विनंती करतो की बाहेर पडा आणि ऐका आज मला काय बोलायचं आहे. ऐका. आपल्याला ज्यांना आपण मतदान देऊन आपल्या डोक्यावरती बसवलं, आपल्यावरती एका छोटा मोठा काहीतरी गुन्हा असेल आणि आपण त्याची बाजू नाही घेत असेल तर आपल्याला तडीपारची नोटीस चालू आहे. भीतीचा वातावरण आहे पूर्ण कुलाब्यामध्ये. हॉकर्स असतील तर त्यांना धमक्या दिले गेले आहेत. कुठला तरी व्यापारी असतील त्याला धमकी दिले गेले आहेत. जे पाणीचा माफिया चालवतात, मतदान नाही केलं या त्यांच्या रॅलीला गेला त्यांनाही धमक्या चालू आहे. म्हणजे पूर्णपणे लोकशाहीची हत्या झाली आहे साहेब. असा वातावरण हा VVIP एरिया कुलाब्यामध्ये कधी झाला नाही आहे. याच्या अगोदरही शेखर परिवार, देवरा परिवार यांनीही इथे लोकप्रतिनिधी होते, पण असा ऑपोजिशनला संपवण्याचा डाव कधी केला नाही. लोकशाहीमध्ये ऑपोजिशन राहिला पाहिजे साहेब. राजा पण मीच आणि प्रजा पण मीच. लोकांच्या मध्ये तणाव आणि भीतीचा वातावरण आहे, ते पण कुलाब्या शरीके एरियामध्ये. आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जनतेला काय आवाहन करणार? मी जनतेला हेच सांगतो की माझ्या सोबत जो प्रसंग घडला आहे, आज मी माघार घेतली असती या माझ्या मिसेसनी माघार घेतली असती तर हा इलेक्शन झाला नसता. जो 2017ला इलेक्शन झाला होतं त्याच्यानंतर 22ला हे टर्म संपते आणि 4 वर्षे निवडणूक काही कारणानिमित्त हे पुढे ढकलत होते. आज 2026 आहे, म्हणजे 9 वर्ष. 9 वर्षानंतर आज पण हे इलेक्शन बिनविरोध झाला असता तर अजून 5 वर्ष, म्हणजे 14 वर्षाचा कालावधी. आणि आपले प्रभागात 226मध्ये न झालेला इलेक्शन म्हणजे लोकाला या जनतेला मतदान करण्याचा अधिकार आपण, हे आपल्याला अधिकार नाही की आपण त्यांच्याकडून घेऊ साहेब. मी जनतेला आवाहन करतो की भले तुम्ही माझ्यासोबत आज इथे उभे नाही, पण मला माहिती आहे येणाऱ्या 15 तारखेला तुम्ही जो तो आक्रोश आहे, जो दडपशाही चालू आहे, हुकुमशाही चालू आहे याला आणि घराणेशाही चालू आहे याला संपवण्यासाठी तुम्ही तेजल दीपक पवार जिने हा लढा घेतला आहे, 2 नंबर त्यांचा बटन आहे आणि गरिबाची रिक्षा आहे, तो सिंबल घेऊन आम्ही पुढं आलो आहे. तुमच्यासाठी आम्ही 24 तास अवेलेबल असणार आहे, हे लक्षात घ्या. आणि आम्ही तुम्हाला धमकावणार नाही. तुमच्याशी आता पण हात जोडतोय आणि निवडल्यानंतरही हात जोडणार आणि प्रेमानेच काम करणार. यांनी सांगितलं आहे. बघूया भविष्यामध्ये हे 226 मधून कोण निवडून येतं आणि इकडची जनता कोणाच्या पारड्यामध्ये मतदान करतं. पाहत राहा 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई.